सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट, बीड परभणीतील घटनांचा दाखला देत संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकर तुरुंगात गेला पाहिजे, खंडणी प्रकरणासह हत्या प्रकरणातही कारवाई व्हावी, भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी बीडचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलेलं, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत आज परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना जिवे मारण्याची धमकी, तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, पत्रात उल्लेख, तर धमकी मागे पवनचक्की माफियांचा हात आहे का याचा तपास सुरू। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच, दादा भुसेंकडून पालकमंत्री पदावर दावेदारी, तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडूनही दावा। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ आपली भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार रुसला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। वणीतील सप्तशृंगी देवीच्या गडावर वक्फ बोर्डाचा दावा, मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप। उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना, मद्यधुंद कार चालकाची 2 ते 3 वाहनांना धडक, अपघातात 9 जण जखमी। ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाची भीती, उत्तर महाराष्ट्रात गारपीट, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार, पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार, आजपासून प्रक्रिया सुरू। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे, 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात, समुद्र किनारे गजबजले। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।